नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेऊया। पण सुरुवातीला या घडीची सगळ्यात मोठी बातमी, संप सुरूच राहणार आहे। नुसत्या चर्चा झाल्या पण बैठक निष्फळ ठरलेली आहे। बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी यांच्यामधली ही बैठक होती, कर्मचारी संघटनांमधली ही बैठक होती जी निष्फळ ठरलेली आहे। त्यामुळे संप सुरूच राहणार असल्याची माहिती मिळते आहे। बेस्टचा संप सुरूच राहणार आहे। 3 मागण्या मान्य केल्याशिवाय संप मागे घेणार नाही अशी भूमिका संघटनांनी घेतलेली आहे। बेस्ट कर्मचारी संयुक्त कृती समितीने 3 मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आत्ताची बैठक निष्फळ ठरलेली आहे। या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही। त्यामुळे बेस्टचा संप सुरूच राहणार आहे। मुंबई आणि परिसरामध्ये बेस्टच्या कामगारांनी संप पुकारलेला आहे। त्यामुळे एकही बेस्ट बस रस्त्यांवर उतरलेली दिसत नाहीये आणि त्याचा चाकरमान्यांना खूप मोठा फटका बसतोय। रोज जे बेस्ट बसने प्रवास करतात त्या सगळ्यांना याचा फटका बसतो आहे। त्याच संदर्भातली बैठक होती बेस्ट प्रशासन आणि बेस्ट संघटनेमधली। बेस्टच्या कर्मचाऱ्यांची ही संघटना यांच्यामधली ही बैठक होती। 3 महत्त्वाच्या मागण्या बेस्ट कर्मचारी संघटनेकडून केल्या गेलेल्या आहेत, मात्र त्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहील अशी भूमिका कर्मचारी संघटनांनी घेतलेली आहे। प्रथमतः मीटिंग झाली पण काहीही तोडगा निघालेला नाही। आमचं म्हणणं आहे की लवकरात लवकर चर्चा सुरू करून, तातडीने चर्चा सुरू करून याच्यावरती निर्णय, कारण की लोकांना पगार परवडत नाहीये। जे 2007 नंतर भरती झालेले कामगार आहेत त्यांच्या हातात 6 आणि 7 हजार रुपये फक्त सुट्टा आहेत, त्यांना घर चालवता येत नाही। आणि एवढं सर्व प्रश्न असताना शिवसेनेची सत्ता असलेली बीएसटी कमिटी फक्त इकडनं तिकडे गाजर दाखवण्याचं काम करते, त्या पलीकडे काही करत नाही असं दिसून येतं। त्यांचं म्हणणं आहे की हे सर्व मेजर निर्णय हे बीएसटी कमिटी म्हणजे चेअरमॅन आणि सर्व कमिटींनी घेतलं पाहिजे। तर जर आणि ते सुद्धा सहमतच दिसले, कारण की तिथे काही बोललं गेलं नाही, तर मग जर तिथेच घ्यायचं असेल मग इथे नेमकी बैठक का लावल्यात? कर्मचारी संघटनेचे शशांक राव यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे। 3 महत्त्वाच्या मागण्या आहेत, त्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कर्मचारी संघटना मागे हटणार नाही। बेस्टचा संप सुरूच राहील। बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटनेमधली बैठक निष्फळ ठरली आणि त्यानंतर शशांक राव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे आता हा बेस्टचा संप सुरूच राहील आणि त्याचा चाकरमान्यांना, बेस्टने जे रोज प्रवास करतात त्यांना सगळ्यांना फटका बसेल। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। स्वाती, या बैठकी संदर्भात काय माहिती द्याल? खरं तर ही बैठक पार पडली पण या बैठकीत कोणताच निर्णय होऊ शकला नाही, कारण आयुक्तांनी बेस्ट समितीकडे बोट दाखवलं। त्यांचं म्हणणं आहे यातले जे काही निर्णय आहेत ते आधी बेस्ट समितीने घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे ही बैठक नुसती एक फास्ट ठरला आणि संप सुरूच राहणार असं शशांक राव यांनी म्हटलेलं आहे। विशेष म्हणजे इसेन्शियल सर्व्हिसेस म्हणून बेस्टने खरं तर यांना मदत करणं, बेस्टला पालिकेने मदत करणं अपेक्षित आहे। पण गेल्या 25 वर्षात शिवसेना त्यांच्या परीने कोणतेच कायद्यामध्ये बदल करू शकले नाहीये आणि त्याच पायी बेस्टची जी काही आता अवस्था झाली आहे त्याला पूर्णपणे पालिका आणि शिवसेना जबाबदार आहे। आणि आता पण पाहतोय की बेस्टच्या या संपामुळे ज्या साधारणतः 45,000 कर्मचारी बेस्टचे उतरलेत आणि ज्यामुळे साधारणतः 28 लाख प्रवाशांना त्रास होतोय, साधारणतः 3.5 कोटी रुपयांचं दर दिवसाला नुकसान होत आहे। आणि सुवर्ण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2,000 कोटी रुपयांची संचित तूट बेस्टला असताना अशा पद्धतीचा संप याने नुसता बेस्टचा कणा मोडत नाही, नुसता कर्मचाऱ्यांचा कणा मोडत नाही, तर प्रवाशांनाही तितकाच त्रास होतो। नक्की धन्यवाद स्वाती, आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल।